आता तुम्हीच माझे एकांताचे सोबती आहात. तुम्हीच राजपुरोहित, महामंत्री, सेनापती आणि सखा सोबती तुम्हीच बरं का. इथे हात होय तुम्ही. मी कधीपासून तुम्हाला शोधत फिरते. ये बाळ मात, मी तुझे स्मरण करीत होतो. माझं स्मरण? आणि ते कशासाठी बरं? तुझ्यासारखी रूपगुण संपन्न कन्या ज्याला लाभली तो माझ्यासारखा भाग्यशाली पिता दुसऱ्या कुणाचे स्मरण करणार? आणि ज्याला तुझे विस्मरण होईल तो कुणा दुसऱ्याचे स्मरण करणार? आणि ज्याच्या हृदयात तुझा वास असेल तो दुसऱ्या कोणाचे स्मरण करणार? पण सांग सांग. एखाद्यावर स्तुती सुमने उधळली की मग त्याची बोलतीच बंद. पण मग मला सांगा, इतकी रूपगुण संपन्न सुशील कन्या आपल्या सेवेसाठी तत्पर असताना राजा ययाती आपल्या शयनगृहात विश्राम करायचं सोडून इथे एकांतात का बसले बरं? माधवी, शयनगृहात एकाकी असून देखील गतस्मृतींच्या कोलाहलात मला एकांत लाभत नाही, शांतता लाभत नाही. परंतु इथे या वृक्षवेलीं समवेत पक्षी गणांच्या मधुर कुजनात मला थोडी तरी शांतता लाभते. मी पाहिलंय त्यात. अजून आपलं मन या अरण्याजीत उभारलेल्या आश्रमात लागलेलं दिसत नाही. खरं आहे बाळ माधवी, नाही लागलेलं. काही कालापूर्वी जेव्हा आम्ही राज्यासनावर आरूढ होतो त्यावेळेस याच दिवसांची वाट पाहत असायचो. तेव्हा एकदा राज्यकारभारातून मुक्त होऊन मी एकांतवास ग्रहण करेन, पूजा अर्चा करण्यात वेळ व्यतीत करेन असं व्हायचं मला. ते राज्य, ते सिंहासन सगळं सोडून इथं आलोय खरा, परंतु मनाची अशांतता तिथं त्यागू शकलेलो नाही. छायेसारखी ती माझ्या समवेत इथं ही आलीच. कुठे ती राजप्रासादातील धूमधाम आणि कुठे ही वनातील निरव शांतता, कुठे त्या सुख सुविधा आणि कुठे हे काट्याकुट्यातील कठोर जीवन. राजप्रासादातील सुखसुविधांचा मला मोह नाही. जो राजसत्ता आणि तद्भव अधिकारांचा निसंगपणे त्याग करतो त्याला ऐश्वर्याचा मोह कसा बरा असेल? मग महाराजांचं मन अशांत का व्हावं? आपण नेहमी धर्माचं पालन केलं आहे. पितरांची पूजा, आराधना, अनुष्ठान करण्यात आपण कधीही त्रुटी ठेवलेली नाही. त्याच तर आपल्याला एवढे यश प्राप्त झालं आहे. समस्त आर्यवर्गात आपल्या नावाचा डंका वाजतो. इतकं सारं असूनही ही अशांतता का? असं तर नसेल. प्रशंसा, आपली सदोदित प्रशंसा करणारे कोणीच नाही. महाराजांच्या आसपास नित्य नियमाने स्तुती करत फिरणारे स्तुतीपाठक भाट. त्यांच्या स्तुतीमुळे राजाच्या अहंकाराला तुष्टी मिळत असते. स्तुतीमुळे राजाला अपार सुख मिळतं. ते काही इथे आपल्याला प्राप्त होत नाही. मी नेहमीच माझ्या कर्तव्याचं पालन केलं आहे, धर्माचरण केलं आहे. माझ्या सामर्थ्यापेक्षाही कंकणभर अधिकच दान दिला. मला प्रशंसेची, स्तुतीची काय गरज? तेही खरंच आहे. दातृत्वा संबंधात आपलं नाव सत्यवचनी राजा हरिश्चंद्राच्या बरोबरीने घेतलं जातं. आपल्याला प्रशंसेची लालसा कशी असेल? पण मग त्यात आपल्या या अशांततेचं नेमकं कारण तरी काय? तुला कसं सांगू बाळ माधवी,